महाडेमाडीसीतील सुदर्शन फार्मा कंपनीच्या कामावरून कंपनी प्रशासन आणि खैरे ग्रामस्थांमध्ये राडा। महाडेमाडीसीतील सुदर्शन फार्मा या कंपनीचे बांधकाम खैरेगाव हद्दीत सुरू आहे। हे काम केले जाऊ नये असं येथील ग्रामस्थांचा आग्रह आहे। आज सकाळी बांधकाम सुरू झाल्याने ग्रामस्थ संतापले आणि रस्त्यावर उतरले। कंपनी प्रशासनाच्या संबंधित असलेली गाडी ग्रामस्थांनी रस्त्यात रोखून धरली। यावेळी कंपनी प्रशासन आणि पोलिसांशी खैरे ग्रामस्थांनी वाद घातला। यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे। नमस्कार, मी खैरे ग्रामस्थ अध्यक्ष यशवंत राजाराम सावंत। आमच्या या हद्दीमध्ये गावच्या हद्दीमध्ये 2022 पासून या कंपनीचा प्रस्तावित काम चालू आहे। आता 2025 हे उजळलं आहे। मागील जुलै महिन्यामध्ये दरडग्रस्त गाव असताना यांनी बोर ब्लास्टिंग करून तिथं काम चालू करायचा प्रयत्न केला या कंपनीने आणि त्याच्यातून आमच्या गावावर बऱ्याचशा अशा दरडी आल्या। त्यानंतर तहसीलदारांकडे आम्ही तक्रार केल्यानंतर तहसीलदार साहेबांनी 6 महिने जवळजवळ आता 6 महिने झाले, पण तहसीलदार साहेबांनी त्या कंपनीवर स्टे आणला होता। त्यानंतर आता ह्या जानेवारी 2025ला या कंपनी पुन्हा एकदा पोलीस प्रोटेक्शन घेऊन कंपनीचं काम चालू करण्याचा प्रयत्न चालू केला आहे। आम्हाला पोलीस प्रशासनाने हेच विचारायचं आहे की तुम्ही जर कामाला परवानगी दिली तर कोणत्या आधारे दिलीत? आम्हाला तुम्ही पोलिसांना, आम्हाला ग्रामस्थांना तुम्ही तिथे पोलीस स्टेशनमध्ये बोलवता, आमचे जबाब घेता, आम्हाला तुम्ही रितसर सांगता की आमची जो पथक आहे हे पथक तिथे येईल, त्या वस्तुस्थितीची पाहणी केली, सगळ्या गोष्टीची पाहणी केल्यानंतर खातरजमा केल्यानंतर ज्या घडलेल्या घटना आहे त्याची खातरजमा केल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊ। पण असं न होता या पोलिसांनी परस्पर हे निर्णय घेऊन त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि कालपासून हे काम सुरू झालेले आहे। आमच्या गावाचं म्हणणं आहे हेच आहे, तुम्ही जे एकतर्फी हे केलात हा आमच्या गावावर झालेला अन्याय आहे आणि तुम्ही पोलीस प्रशासन जर ह्या गोष्टीचं तुम्ही दखल आमची घेणार नसाल तर आम्ही खरं, तुम्ही कायद्याची भाषा आम्हाला सांगता ना, आम्ही कायदा सुद्धा हातात घ्यायला तयार झालो आहोत, पण आम्ही आमचं मरण आम्ही जाऊ देणार ना, आम्ही हे करणार ना, आम्ही भले इथं होता तर मी होऊ। आताची परिस्थिती आम्ही इथे या ठिकाणी आले असताना सुद्धा या जेसीबी ड्रायव्हरनी पोलिसांच्या समक्ष आमच्यावर अंगावर गाडी घालण्याचं भाषा वापरली, धमकी दिली, तरी सुद्धा पोलीस प्रशासन गप्प बसले। तुम्ही या पोलीस प्रशासनाचा निषेध करतो ग्रामस्थांच्या वतीने। पोलीस प्रशासन जागा नाहीये, पोलीस प्रशासन हे ग्रामस्थांचं किंवा समाजाचं रक्षक नाहीये तर भक्षक आहेत। हे माझा आरोप आहे, हे माझा आरोप आहे। हे जनतेचे कधीच नाही झालेत आणि होऊ पण शकत नाही, हा माझा आरोप आहे। जर जनतेचा असता त्यांनी परस्पर निर्णय घेतला नसता, आमच्या गावाला विश्वासात घेऊन त्यांनी आमच्या गावाच्या भूमिका समजावून घेऊन हा निर्णय घेतला असता, पण त्यांनी तसं न करता त्यांनी जो परस्पर निर्णय केला त्या जी निषेधार्थ गोष्ट आहे हे आम्हाला समजते। म्हणून हा आंदोलन आज आम्ही करतोय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे काम चालू देणार नाही, भले कोणी येऊ। जर तुमच्याकडे ऑर्डर्स आहेत तर ऑर्डर्स आम्हाला द्या, आमची मागणी आहे, रितसर मागणी आहे, तुम्ही ऑर्डर्स फॉलो करायला पाहिजे होता, पण तसं नाही करता तुम्ही परस्पर सहमतीने जर पोलीस प्रशासन आणि मॅनेजमेंट, कंपनी मॅनेजमेंट जर सहमतीने जर काम करत असाल आणि आम्हाला कुठं गावाला हे करत असाल तर आम्ही ते अन्याय सहन करून घेणार आहे, आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहे। धन्यवाद। 2 वर्ष झाली आमचे हा प्लॅन चालू आहे, तरी 2 वर्ष झाले आमच्या ग्रामस्थ मुलं खूप झगडत आहेत। शासकीय म्हणा, ज्यामध्ये तहसील म्हणा, प्रांत म्हणा, सगळीकडे लेटर देऊन झालेले आहेत, तरी त्यांचा आम्हाला पाहिजे तसा आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही। आणि ह्या आधी आजूबाजूचा केमिकलचा परिसर आहे त्याच्यामध्ये आमच्या महिलांसाठी खूप तो धोकादायक आहे। आमच्या गावातच एकूण 10 महिलांच्या गर्भपिशव्या काढलेल्या आहेत। ते त्याचं कारण सुद्धा हेच आधीचे केमिकल प्राणी आहेत, ते आम्हाला रोज आम्ही जो श्वास घेतो ना त्याच्यामध्ये रोज थोडं जाऊन आमच्या शरीरामध्ये जातो आणि तो महिलांमध्ये तो जास्त प्रमाण दिसण्यात येतोय। आणि मेन म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे, माझा 2.5 वर्षाचा नातू आहे, तर त्याला इन्फेक्शन झालेलं आहे आणि तो आता सध्या मुंबईला आहे। माझा मुलगा इथे आणि माझी सून आणि नातू तिकडे। मग या प्रशासनाला एवढं जाग येत नाही की आमच्या जीवाशी ते खेळतायत, त्यांना कोणता अधिकार दिला? आणि जेव्हा आम्ही इथे आलो सगळं गाव मिळून, तेव्हा आम्ही प्रशासन आहेत ना इथे अधिकारी, त्यांनी आम्हाला गेटवर रोखले आणि त्यांच्याजवळ आम्ही मागितलं की तुम्हाला दाखवा लेटर, तुमच्याकडे काय परवाने आहेत काय? यांनी दिले नाहीत, मग यांच्याकडे नाहीत, मग यांचा अधिकार कुठं येतो आम्हाला रोकायला गेटच्या बाहेर आतमध्ये यायचं नाही म्हणून? एवढंच मी बोलते। आणि दुसरं म्हणजे आमची तरुण मुलं आहेत, ती सुद्धा याच्यासाठी जीवाचं रान करतायत आणि पूर्ण आमच्या गावाचा सपोर्ट आहे। आणि मी एवढं सांगू इच्छिते की आम्हाला कंपनी नाही पाहिजे, 100% आम्ही इथे आणि वेळ आहे जेल भरो आंदोलन करण्याची आमची पूर्ण तयारी आहे, 100% आम्ही करणार आहे। एवढं बोलून मी माझे संपवते। माझं नाव कल्पना सावंत, मी महिला मंडळचे अध्यक्ष आहे।
आणि आज गेल्या वर्षापासून तुम्ही इथं पत्रकार येत आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि इथून एक कंपनीनी आता आमचं काम केमिकल असल्यामुळे आम्हाला महिलांना पण त्या ह्याचा त्रास होतो. तिथून हा दरड वस्ती गाव आहे आणि त्या दरड आलेल्या पण तेव्हा पण तुम्ही आला होतात माग. आणि ते कलकीचं बांबू असल्यामुळं आमचं गाव घरं वाचली आमची. त्यातून ते तरी पण या कंपनीने 6 महिने आम्ही आज त्यांच्याजवळ धुसतोय आणि 6 महिने आणि परत काम त्यांनी आता चालू केलं. प्रशासन काय म्हणतंय की आम्हाला तिकडून वरून कंपनीने पोलीस बंदोबस्त कालच्यापासून हा काम चालू केलेला आहे आणि त्यांचा पण आम्हाला फोटो पाहिजे, फोटो घ्यायला पाहिजे त्यांचा आमच्या बरोबर. कारण काय आज मुलं आमची इथपर्यंत झुजतायत की आज केमिकलचा त्रास आम्हाला एवढा आहे की आम्ही थोडं थोडं मारण्यापेक्षा आम्ही आता इथं या क्षणामध्ये मरायला तयार आहे. रोज उठून आम्ही मरण्यापेक्षा पोलीस स्टेशनला पण आम्ही मरायला तयार आहे. आज आम्हाला कंपनी नाही पाहिजे. आम्हाला कोणीही साथ दिली नाही अजिबात. आम्ही स्वतः आमचं गाव आणि आमची मुलं ही झुजतायत आजपर्यंत. आणि असं बोलल्यानंतर सुद्धा त्यांना मग खराब वाटतं की आम्ही एवढं सावंत मॅडम अशा बोलतात, सावंत मॅडम तशा बोलतात. पण काही आमचं चुकतंय. आम्ही आज केमिकलचा आज 20-25 वर्ष त्रास सोडतोय. आज आम्हाला खायला अन्न नसलं तरी आम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतात. आमचा ह्या बाईंचा नातू मुलगा आमचाही त्यांनी सून आम्ही भाड्याने रूम घेऊन नातवाला तिथे ठेवलंय कारण का त्या मुलाला त्रास होतोय केमिकलचा. आज जर आम्ही आता मरायला काय क्षणामध्ये या त्रास झालोय की आमची मागची पिढी तरी सुरक्षित राहील. पहिल्या पूर्वी आम्हाला काय माहिती नव्हतं बाबा हे केमिकल आहे, त्रास आम्हाला होतोय. आता आम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर 8 दिवस सुद्धा आमचे जात नाहीत. 8 दिवसांनी सुद्धा आम्हाला रोज हॉस्पिटलला जायला लागतं. ते कशामुळं आमच्या इथे जर आमचा कोण नातेवाईक आला तर 2 मिनिटं थांबत नाही. कारण का आम्हाला जर आमच्या मुलांना मुली द्यायचं झालं तरी काय बोलतात तुमच्या इथं वास येतोय. आमच्या इथं जर मुलगी बोलला तर तुमच्या गावामध्ये किती वास येतोय, तुम्ही कशी राहता. पण आम्ही आता राहतो. आमची पहिली चुकी झाली पण आता ह्याच्या पुढे आम्ही चुकी करणार नाही. नमस्कार, माझं नाव अनंत राजाराम सावंत आहे. मी आज ह्या मागील 2 वर्षापासून इथे ही सुदर्शन फार्मा केमिकल्स म्हणून ही कंपनी 2 कंपन्या इथे येऊ घातल्या होत्या. त्यातली एक कंपनीने आमचा जो काय आक्रोश आहे आमचे सगळं म्हणणं मांडून समजून घेऊन त्यांनी बॉयकॉट केलेला आहे. आम्ही त्या कंपनीचा धन्यवाद मानतो. परंतु ही जी सुदर्शन फार्मा कंपनी जी इथे येऊ घालते ही अरेरावी करते आहे. ही कधी आम्हाला प्रशासनाचा धाक देते आहे, कधी आम्हाला पोलीस प्रशासनाचा धाक देते आहे. मला एक साधी गोष्ट सांगायची आहे या पोलीस प्रशासनाला आणि पूर्ण प्रशासनाला. एक साधी गोष्ट सांगायची आहे, जेव्हा एखादा घर जरी आपण तोडायचा झाला किंवा अतिक्रमण जरी तोडायला गेलो तरी पोलीस प्रशासन तुम्ही जर परवानगी दिले तर त्याचा एखादा पत्र असतो आणि तो पत्र दाखवावा लागतो त्या घर मालकाला किंवा त्या कुठल्या तरी अतिक्रमण करतो त्या ह्याला. पण ह्यांनी अजूनपर्यंत ह्या कंपनीने आमच्या गावापासून धोका ह्यामुळे ह्या कारणासाठी त्यांच्याकडे प्रशासनाकडे जर पत्र प्रोडक्शन मागितलेलं आहे. म्हणजे ह्या प्रकारचा आम्हाला कॉपी अजूनपर्यंत दाखवली नाही. आम्ही मागणी केलेली आहे, अगदी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा मागणी केलेली आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही आरटीआय टाका. आरटीआय टाकायला 8-10 दिवस जातील. तोपर्यंत इथं काम चालू. आम्ही त्यांच्या आम्हाला आमच्या उरावर बसून घ्यायचं का? आम्ही ऑलरेडी मरणाच्या दारात आहोत. आमच्या कंपन्या इतर कंपन्यांपासून एवढं आम्हाला धोका आहे की जरी स्फोट जरी झाला तरी आम्हाला 4-4 किलोमीटर 5-5 किलोमीटर लांब पडायला ह्या प्रशासनच आम्हाला भाग पाडतं. तुमची शेवटची भूमिका काय असणार? आमची शेवटची भूमिका आहे आम्हाला मरायला लागलं तरी चालेल. आम्ही इथे येतो. इथं सगळं जण इथं मरून स्वतः गाडून घेऊ ह्याच प्लॉटमध्ये. आमची एवढी तयारी आहे. तर आम्हाला एक प्रशासनाला एवढं सांगायचं आहे, आमची विनंती आहे प्रशासनाला, हे एवढं सगळं करू नका. आमच्यासाठी फक्त ही एवढीच मोकळी श्वास घेण्यासाठी एवढीच जागा आहे. आम्ही जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तुम्ही आमच्या तिन्ही बाजूच्या बघा, एक साईडला गाव आहे, एक साईडला डोंगर आहे, एक साईडला ऑलरेडी कंपन्या आहेत. त्या कंपनीचा ऑलरेडी त्रास आहे आम्हाला. आणि उरलेली ही एवढी जी मोकळी जागा आहे श्वास घेण्यासाठी आम्हाला, ती पण जर कंपन्यांच्या केमिकल कंपन्यांच्या त्यांना जर देऊ केली तर त्यातून निघणारा जो प्रदूषण आहे, गॅस वगैरे आहे, याच्यात आम्हाला किती त्रास होईल आणि उद्या आम्हाला जगण्याची बी सोय राहणार नाही या गावामध्ये. त्यामुळे आमचा हा ठाम निर्धार आहे. आम्ही जे काय कुठल्याही क्षणाला परिस्थितीमध्ये आम्ही ह्या कंपनीला इथे येऊ देणार नाही. आम्ही अगदी इथं आमची मरणाची पण तयारी आहे.